कोलकात्याच्या निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात आंदोलन, निदर्शन सुरू आहेत. अनेक राज्यांमधील रहिवासी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. 9 ऑगस्टच्या रात्री आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. ट्रेनी डॉक्टरसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं याची माहिती ऑटोप्सी अहवालातून समोर आली आहे. त्या काळ रात्री तरुणी शेवटच्या श्वासापर्यंत आरोपीशी लढत होती, याचे पुरावे अहवालातून मिळाले आहेत. कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 31 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामध्ये डॉक्टरने दावा केला की घटनेपूर्वी 4 सहकारी विद्यार्थ्यांनी तिच्यासोबत सेमिनार रूममध्ये जेवण केले होते. 4 एक मुलगी होती. ती कोणत्या प्रकारची स्त्री आहे? एक डॉक्टर इतकी भयानक गोष्ट कशी करू शकते? तिच्यासोबत डिनर करणारी मुलगी डॉक्टर होती की इंटर्न होती हे मी सांगू शकत नाही, पण तिचा एक बॉयफ्रेंडही आहे जो इंटर्न आहे. त्या रात्री त्याचे मयुरीसोबत मोठे भांडण झाले आणि त्याने त्याला पुन्हा धमकी दिली. त्यानंतर मयुरीला सेमिनार रूममध्ये एकटेच झोपण्यास सांगितले. त्यानंतर सुमारे 7 जणांच्या टोळक्याने दारू प्यायली. आधी तिचे हात घट्ट पकडून तिला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला. त्या महिला इंटर्ननेही या घटनेत साथ दिली आणि मदत केली. तिला मारल्यानंतर जेव्हा ते खाली आले तेव्हा त्यांनी पाहिले की संजय तिथे बसला होता आणि ग्रुप डीच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत दारू पित होता. ते त्याला तरकटा संजय आणि फलगई म्हणायचे, का पण त्याला रेड लाईट एरियामध्ये जाण्याचं व्यसन होतं. या लोकांनी त्याला सांगितलं की सेमिनार रूममध्ये जा, तुझ्यासाठी एक मुलगी आहे, जेणेकरून तिच्या शरीरात त्याचे वीर्य आढळून येईल, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण तिच्या शरीरावर 14पेक्षा अधिक जखमा आढळून आल्या आहेत. गळा दाबून संपवण्यापूर्वी तरुणीला मारहाण करण्यात आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये पीडितेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, हातावर, गुप्तांगासह शरीरावर 14पेक्षा अधिक जखमा असल्याचा उल्लेख आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पीडिता झोपेत असतानाही तिनं पूर्ण ताकदीनं आरोपीला विरोध केला. तिनं केलेल्या प्रतिकारामुळे तपास पथकाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पीडितानं निकरानं प्रतिकार केल्याने आरोपीच्या हातावर तिच्या नखामुळे ओरखडे उमटले. त्यामुळे त्याची त्वचा काही ठिकाणी फाटली. त्याला जखमा झाल्या. वैद्यकीय तपासात ही बाब महत्त्वाची ठरली. आरोपी संजय रॉयच्या शरीरावर असलेले ओरखडे आणि पीडितेच्या नखांमध्ये सापडलेली त्वचा, रक्त एकमेकांशी जुळले. पीडितेच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमा होत्या. त्या डोळ्यांपासून मानेपर्यंत पसरलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी संजय रॉयनं डॉक्टर तरुणीवर हल्ला केला. त्यावेळी डॉक्टर साखर झोपेत होती, त्यामुळे तिला स्वतःला सावरायला वेळ लागला. पण त्यानंतरही तिनं स्वतःच्या संरक्षणासाठी ताकदीनं लढा दिला. ज्युनियर डॉक्टरचा मृतदेह हॉलमध्ये असलेल्या पोडियमवर सापडला. त्यावेळी तिच्या अंगावर एक निळी चादर होती. मृतदेह काही प्रमाणात झाकलेला होता. तिच्या अंगावरील कुर्ता फाटलेला होता. पॅन्ट गायब होती. ज्या सेमिनार हॉलमध्ये या महिला डॉक्टरसोबत ही संतापजनक घटना घडली तिथे एक मंच आहे. याच मंचावर एका गादीवर या डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ एक तुटलेला चष्मा, एक सर्जिकल मास्क, एक लॅपटॉप, एक नोटबुक, एक मोबाईल आणि प्लास्टिकची पाण्याची बाटली सापडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर लगेचच हॉल सील करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकांनी पुराव्यांशी छेडछाड केली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यानंतर या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. या अटकेतील आरोपी संजय रॉय हा खरा आरोपी नाही. खरे आरोपी तर अजूनही बाहेर आहेत. रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या घटनेचं सत्य नेमकं काय आहे हे लवकर समोर येईल. तोपर्यंत देवाला एकच प्रार्थना करा की त्या डॉक्टरच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिला लवकर न्याय मिळो. तर मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.